मित्रांनो, रिव्हेंज घेण्यासाठी एखादी व्यक्ती आणि खास करून जर ती स्त्री असेल तर ती कुठल्या थराला जाऊ शकते ते तुम्हाला हा मूवी बघितल्यानंतर लक्षात येईल। ही गोष्ट एका सुंदर तरुणीची आहे। त्या सुंदर तरुणीचं नाव आहे जेन। जेन ही तिच्यापेक्षा मोठा आणि श्रीमंत असलेल्या तिच्या प्रियकराबरोबर म्हणजेच रिचर्ड बरोबर वाळवंटात सुट्टी घालवत असते। अशा रिमोट लोकेशनवर जेन आणि रिचर्ड त्यांच्या आलिशान प्रवासाचा आनंद घेत असतात। रोमॅन्सने भरलेला त्यांचा हा प्रवास अचानक अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये बदलतो जेव्हा रिचर्डचे 2 मित्र अचानक तिथे येतात। रिचर्डचे दोन्ही मित्र खूप हिंसक स्वभावाचे असतात। सुरुवातीपासूनच त्यांची जेनवर वाईट नजर असते आणि योग्य वेळ बघून ते जेनवर हल्ला करतात आणि तिचा फायदा उचलतात। कशीबशी जेन त्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवते आणि तिथून पळ काढते, पण रिचर्ड आणि त्याचे दोघेही मित्र तिचा शोध घेतात आणि वाळवंटाच्या मध्यभागी तिला मृतावस्थेत टाकून तिथून निघून जातात। या सिनेमातली जेनची खरी गोष्ट इथून सुरू होते। मटिल्डा लुट्स, जिने जेनचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, तिने एक अतिशय चित्तथरारक अभिनय या सिनेमामध्ये केला आहे। संपूर्ण सिनेमामध्ये लुट्सचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हे एक्स्ट्राऑर्डिनरी आहे। जेन फाईट बॅक करते, आधी स्वतःला मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढते आणि त्यानंतर सूड घेण्याच्या तिच्या प्रवासाला सुरुवात करते। अर्धमेल्या परिस्थितीतून ज्या पद्धतीने ती स्वतःचा जीव वाचवते आणि त्यानंतर आपल्या हल्लेखोरांना शोधून ज्या पद्धतीने ती त्यांचा अंत करते, हे खरंच खूप व्हायलेंट आणि ब्रुटल पद्धतीने या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे। हा सिनेमा आपल्याला दाखवून देतो की रिव्हेंज इज ऑलवेज ब्रुटल। मटिल्डा लुट्सचा इनक्रेडिबल परफॉर्मन्स या सिनेमाचा जीव आहे। इमोशनली हा सिनेमा जितका पॉवरफुल आहे तितकाच व्हायलेंट सुद्धा आहे। हा एक सर्वायवल, रिव्हेंज आणि नारी शक्तीची खरी ताकद दाखवणारा सिनेमा आहे। जर तुम्हाला ॲक्शन, थ्रिलर आणि हॉररचा जबरदस्त एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर 2017 साली रिलीज झालेला 1 तास 50 मिनिटाचा रनटाईम असलेला IMDbवर 6.4 ची रेटिंग मिळवलेला हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता।